चित्राताईंनी त्या अपिलाचा कालावधीच्या बाबतीमध्ये ताईंनी सूचना मांडली। त्यामध्ये सदर कायद्यातील कलम 5, 6 व 7 मधील तरतुदीनुसार महिला शेतकऱ्यांचं प्रमाणपत्र नाकारण्यास ठरावाच्या दिनांकापासून 120 दिवस म्हणजे आपण 4 महिन्यापर्यंत अपील दाखल करता येईल। म्हणजे महिला जरी उद्या तिला वेळ झाला ते दाखल करता येईल, कारण बऱ्याच वेळा त्यांच्यापर्यंत ग्रामसभेच्या निर्णयाची माहिती पोहोचायला महिला बघायला वेळ लागते। पण अपील दाखल झाल्यानंतर ताई, अपील दाखल झाल्यानंतर अपील अधिकारी त्यांना 30 दिवसाच्या आत निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे त्या महिलेचा अर्ज नाकारला जाणार नाही, हे निश्चित प्रकारे हे आपल्या माध्यमातून निश्चित सांगतो। आणि ते त्या 120 प्रत्यक्ष बांधाव काम करणाऱ्या महिलांना शेती व महिला कृषी तज्ञांचा समावेश व्हावा हे पण त्यांनी सांगितलं। त्या बाबतीमध्ये मी सभापती महोदय, मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य समितीमध्ये महिलांच्या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये निलमताई क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा निश्चित प्रकारे यामध्ये निमंत्रित करण्याची ही तरतूद यामध्ये आहे। त्यामुळे यामध्ये आपल्याला महिलांचा त्यामध्ये समावेश आपल्याला करता येईल। त्याचप्रमाणे महिलांच्या सदर कायद्यात महिला शेतकऱ्यांच्या बाजारपेठी संदर्भ जोडण्याचाही तरतूद त्यामध्ये करण्यात आले। तसेच महिलांच्या शेतमालासाठी बाजारपेठ निर्माण करण्याची व्यवस्था यामध्ये तयार करण्यात आहे। महिला शेतकरी प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने मगाशी कायदेत आहे। आमचे सुहास शिरसाट, संजयजी खोडके साहेब या सर्वांनी केलं। महिला शेतकरी प्रमाण ऑनलाईनच्या बाबतीमध्ये आपण सूचना मांडली। महिला शेतकरी यांना सदरील प्रमाणपत्र हे ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून देण्यात येईल व ते आधार कार्ड सोबत संलग्न करण्यात येईल। सदर कायद्यानुसार जिल्हा व तालुका स्तरावर महिला शेतकरी यासाठी सहाय्यक अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणार। त्यामुळे महिला शेतकऱ्यांना अडचण सोडवण्यात कुठल्याही प्रकारची त्या बाबतीमध्ये अडचण ही येणार नाही।